कसं आज सिनेफाइल्स मजेत ना, मजेतच राहायचं, फालतूचं टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट राजा शिवाजी, ज्याचा की टीजर आपल्याला धुरंधर सोबत पाहायला भेटला होता आणि त्यावेळेस या टीजरने सर्वांनाच थोडंफार निराश केलं होतं. परंतु आता याचा ट्रेलर आलाय 2 दिवसापूर्वीच हा व्हिडिओ यायला हवा होता, पण थोडं कामात बिझी असल्यामुळं मला जमलं नाही. सो सॉरी फॉर दॅट. तर मित्रांनो, हा ट्रेलर कसा आहे, कसा नाही आणि मला कसा वाटला हेच या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि तुम्ही आतापर्यंत पाहिला नसेल, तुम्ही नक्की या ट्रेलरला एकदा पहा. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, हा जो ट्रेलर आहे यामध्ये पहिल्यांदा म्हणजे पूर्वीच्या ट्रेलरमध्ये तर VFX वर्क दाखवलं होतं, परंतु यावेळेस त्यांनी VFX वर्क लपवलं आहे आणि याच्यामुळे हा ट्रेलर थोडाफार तर इंटरेस्टिंग वाटतोय. जसं की मी याच्या टीजर रिव्ह्यूच्या टायमिंगलाच बोललो होते की कहाणी ह्यावेळेस थोडीशी वेगळी आहे. मोठे संभाजी किंवा थोरले संभाजी यांच्या जीवनातील जो प्रसंग आहे, त्यांचा वध कशा पद्धतीने अफजल खानाने केला होता, या पद्धतीचे जी आपण म्हणजे डिटेलिंग, हिस्ट्रीतली डिटेलिंग या चित्रपटात दाखवली गेली आहे, ती कदाचित कुठे ना कुठे ऑडियन्सला थिएटरपर्यंत खेचवण्यासाठी पुरेशी आहे. कारण थोरल्या संभाजींविषयी कुठल्याच आजवर बनलेल्या चित्रपटावरती डिस्कशन केलेलं नाही आणि म्हणून हा चित्रपट एक नवीन कन्सेप्ट घेऊन येत आहे. तर त्यामुळे कुठे ना कुठे मराठी प्रेक्षक या चित्रपटांना भरघोसात प्रतिसाद देऊ शकतात. परंतु हा चित्रपटाचा ट्रेलर पाहत असताना सगळं काही ओके वाटत होतं. इवन जे काही कॅरेक्टर्स आहेत, थोरले संभाजींचं कॅरेक्टर यामध्ये अभिषेक बच्चन प्ले करतात, तिथेच अफजल खानाचं कॅरेक्टर यामध्ये संजय दत्त आणि जलेन या खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचे कॅरेक्टर प्ले करत आहेत आणि यामध्ये जीवा महालाचं कॅरेक्टर खुद्द सलमान खान प्ले करणार आहेत. अशा पद्धतीचं याची कास्टिंग आहे, प्रचंड मोठी कास्टिंग आहे. परंतु या सगळ्या गोष्टी असताना देखील 100 कोटीचं बजेट असताना देखील कुठे ना कुठे AIचा वापर ह्या ट्रेलरमध्ये देखील आपल्याला जाणवतो. परंतु बिंग महाराष्ट्रीयन, बिंग छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त, कारण आपल्यासाठी महाराज फक्त एक व्यक्ती नाही तर आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आणि त्यामुळे मी ह्या चित्रपटाला एक चान्स नक्की दिला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयन माणूस या चित्रपटाला चान्स देईन. कारण महाराष्ट्राचं जे प्रेम आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, ते वेगळ्या लेवलवरचं आहे. आणि या पिक्चरचं VFX असो, या पिक्चरची कास्टिंग असो, या सगळ्या पलीकडे जाऊन फक्त महाराजांच्या प्रती असलेलं समर्पण यापोटी कितीतरी लोक हा चित्रपट पाहायला जातील. आणि त्यामुळे हा चित्रपट जर मराठीत 100 कोटीपेक्षाही जास्तीची जर यांनी कमाई केली तर ही आश्चर्याची गोष्ट नाहीये, कारण तेवढं कलेक्शन तर हा चित्रपट नक्कीच करेल. ओव्हरऑल ट्रेलर खूप जबरदस्त आहे, खूप चांगला आहे. इतका भन्नाट असं म्हणण्यासारखं नाही, पण चांगला आहे. ट्रेलर मला ओके वाटला, ह्यावेळेस चांगला आहे आणि मी ह्या चित्रपटाला नक्की एक संधी देईल. तुम्हीही संधी द्या आणि आपल्या महाराष्ट्रातील फर्स्ट पॅन इंडिया मराठी फिल्मला आपण सपोर्ट करू. याचं 100 कोटीचं बजेट आहे, आपण 200 कोटीपर्यंत पोहोचू, जेणेकरून इतर निर्माते अशा पद्धतीचे सिनेमा बनवतील. आजच्या व्हिडिओ एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. बाय.